डेरिव्हेटिव्हचा सुरू करायचा आहे. डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर चालू आहे आपला. डेरिव्हेटिव्ह मधला कोणता? लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. आता पहा, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हटल्याबरोबर हे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन लॉगॅरिथमचे रूल माहीत असणं आवश्यक आहे. एक पहिला रूल आहे लॉग m मल्टिप्लाइड बाय n. 3 फंक्शन राहील, 4 फंक्शन राहील, तर लॉग m मल्टिप्लाइड बाय n इक्वल टू लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ m. ह्याची बेरीज होती. पण असं हे रॉंग आहे पहा. लॉग m प्लस n इक्वल टू लॉग m प्लस लॉग ऑफ n. हे रॉंग आहे. जर मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन होते. नंतर लॉग डिव्हिजन असेल m डिवाइडेड बाय n इक्वल टू लॉग m मायनस लॉग n. हे रॉंग आहे. लॉग ऑफ m मायनस n नॉट इक्वल टू लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. हे रॉंग आहे. बरोबर आहे. मल्टी डिवाइड असेल तर सबट्रॅक्शन होते आणि पॉवर असेल लॉग m रेस टू द पॉवर n, तर हा पॉवर काय करता येते? इथं मल्टिप्लाइड करता येते, म्हणजे m इनटू लॉग ऑफ m. लॉग आता पॉवर म्हणजे असा येऊ शकते पॉवर लॉग m याचा पॉवर n आहे. इथं जो आर्ग्युमेंट आहे लॉगॅरिथमचा त्या आर्ग्युमेंटचा पॉवर आहे, तर तो मल्टिप्लाइड करा लॉग ऑफ m. पण असं जर असलं लॉग m होल पॉवर n, तर हे असं लिहायचं, हे असं नाही लिहायचं. n इनटू लॉग ऑफ m हे होत नाही. हे बरोबर नोट करा बरोबर. त्याच्यानंतर लॉगॅरिथमचे हे सर्व रूल पहिल्यांदा 5 दुसरा लॉगॅरिथमचा रूल आहे 5वा लॉग e रेस पॉवर लॉग x e रेस टू द पॉवर लॉग x. तर ह्या e चा पॉवर लॉगॅरिथम मध्ये दिला आहे. ह्या लॉगॅरिथमचा बेस कोणता आहे? e बेस. कोणताच बेस दिला नसेल तर हा बेस आहे e. तर ह्या इंडेक्स जो आहे त्याचा बेस आहे ह्या e आणि लॉगचा बेस काही नाही, म्हणजे कोणता बेस आहे e. हे दोन्ही बेस सारखे आहे, म्हणून याची व्हॅल्यू हे लॉग आणि e कॅन्सल होते, व्हॅल्यू येते x. इथं x च्या जागी कोणती व्हॅल्यू राहू शकते? a रेस टू द पॉवर लॉग x टू द बेस a. ह्या बेस आणि हा बेस कसा आहे? इक्वल आहे, म्हणून याची व्हॅल्यू काय? कॅन्सल होते आणि याची व्हॅल्यू येते x. तर पहा इथं लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हे जर सॉल्व करायचं असेल, असे प्रॉब्लेम सॉल्व करायचे तर त्याच्यामध्ये लॉगॅरिथम असतेच असं नाही. मग आता कोणते प्रॉब्लेम? हे एक टेक्निक आहे लॉगॅरिथमचं डिफरन्शिएशनचं. तर ह्या टेक्निकचा उपयोग करून डेरिव्हेटिव्ह काढता येते. तर पहा इथं कोणते फंक्शन लॉगॅरिथमला सॉल्व करता येते. म्हणजे जे कॉम्प्लिकेटेड फंक्शन लॉगॅरिथम पाहिजेच असं नाही. कॉम्प्लिकेटेड फंक्शन सच द्या containing product quotient म्हणजे भागाकार, quotient नंतर पॉवर असं जर असेल पॉवर, तर ह्या फंक्शनला काय करायचं आहे? लॉगॅरिथम आपल्याला घ्यायचा आहे. लॉगॅरिथम असला तरी लॉगॅरिथम आपल्याला घ्यायचा आहे आणि मग ते लॉगॅरिथमचे रूल अप्लाय करा आणि पहिले सिंपल लॉगॅरिथम फंक्शन मध्ये आणा आणि मग त्याला काय करायचं? डिफरन्शिएट. आता कॉम्प्लिकेटेड फंक्शन म्हणजे आता एक एक टाइप पाहू आपण. समजा क्यूब रूट ऑफ x मायनस 5 मल्टिप्लाइड और x मायनस 1 रेस पॉवर 5 डिवाइडेड बाय x प्लस 2 रेस टू द पॉवर 8. आता हे जे प्रॉब्लेम आहे हे समजा y बरोबर घेतला आणि हे प्रॉब्लेम जर सॉल्व करतो म्हटलं डायरेक्टली डिफरन्शिएट करतो म्हटलं तर पहा काही लॉग याला dy बाय dx हे कोशंट रूल अप्लाय करायला लागेल. कोशंट रूल कोणता आहे? d dx ऑफ u डिवाइडेड बाय v स्क्वेअर v du बाय dx मायनस u dv बाय dx. बरोबर आहे. तर हा कोशंट रूल अप्लाय करायला लागेल तुम्हाला. u ची व्हॅल्यू पूर्ण होईल, v ची व्हॅल्यू होईल आणि कोशंट रूल अप्लाय करताना पुन्हा प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्ट रूलही अप्लाय करायला लागणार. म्हणजे हे प्रॉब्लेम डायरेक्टली सॉल्व करणं म्हणजे हे झालं कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम. म्हणजे हे डायरेक्टली सॉल्व करता येते पण कॅल्क्युलेशन एकदम कॉम्प्लिकेटेड होते. मग असे जर प्रॉब्लेम आले तर हे प्रॉब्लेम कशाला सॉल्व करायचा? तर या दोन्ही बाजूचं लॉगॅरिथम घ्यायचा
आणि लॉगॅरिथमचे रूल अप्लाय करायचे. तर पहा, पहिला कॉम्प्लिकेटेड फंक्शन कंटेनिंग द प्रॉडक्ट, कोशंट अँड पॉवर. प्रॉडक्ट हा दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे. आता कधी कधी कोशंट राहू नाही शकत, प्रॉडक्ट राहू शकते. कधी कधी भागाकारच राहू, भागाकार, कोशंट म्हणजे भागाकारच असू शकते, गुणाकार नाही राहू शकत. सर्वच राहू शकते आहे ना. तर मग y इक्वल पहा, आता कोशंट आहे, भागाकार आहे, प्रॉडक्ट आहे प्रॉडक्ट, पॉवर e आहे, पॉवर 5 पॉवर, ह्या पॉवर म्हणजे 1/3, ह्या पॉवर म्हणजे 1. हे रॅडिकल साइन मध्ये आहे म्हणजे 1/3 क्यूब रूट झाला. तर प्रॉब्लेम मध्ये प्रॉडक्ट राहील, कधी कधी कोशंट राहील, कधी कधी सर्व फंक्शनचे पॉवर राहील. असे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह न काढता किंवा डायरेक्टली डिफरन्शिएट न करता पहिल्यांदा घ्यायचा लॉगॅरिथम आणि दोन्ही बाजूला लॉगॅरिथमचे रूल अप्लाय करायचे, पूर्ण सिंपल कन्वर्ट करायचं आणि मग डिफरन्शिएट करायचं. तर एक टाईप होणार, हे पहिला प्रॉब्लेम झाला. एक दुसरा प्रॉब्लेम आहे, समजा दुसरा घेतला ना, दुसरा टाईप घेतला, x raised to the power sin x, x raised to power x, log of x raised to power cot inverse x. सच आहे. आता एक प्रॉब्लेम आहे पहा, एक प्रॉब्लेम, पहिला प्रॉब्लेम, नंतर कॉमा दिलेला आहे दुसरा प्रॉब्लेम रेस्ट टू द पॉवर x आणि कॉमा दिलेला आहे तिसरा प्रॉब्लेम. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये पहा, पहिला प्रॉब्लेम कॉम्प्लिकेटेड कसं होतं, पॉवर ही होते, डिवाइड ही होतं आणि मल्टिप्लिकेशन होतं. आता हे प्रॉब्लेम पहा 1 2 3, ह्या प्रॉब्लेम मध्ये काय आहे पहा, व्हेरिएबल रेस्ट टू द पॉवर व्हेरिएबल, व्हेरिएबल रेस्ट टू द पॉवर व्हेरिएबल. आता इथं पहा, हे व्हेरिएबल रेस्ट टू पॉवर व्हेरिएबल म्हणजे इथं व्हेरिएबल कोणत्या प्रकारचा आहे, x, आणि याचा पॉवर काय आहे, sin x. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे पण व्हेरिएबल कोणता यूज केला, x, म्हणजे व्हेरिएबल रेस्ट टू पॉवर व्हेरिएबल. इथं x रेस्ट पॉवर x म्हणजे व्हेरिएबल रेस्ट पॉवर व्हेरिएबल. इथं log x रेस्ट पॉवर cot इनवर्स x, हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, हे cot इनवर्स फंक्शन आहे, पण व्हेरिएबल कसा आहे, दोघांचा आहे सारखा. x रेस्ट टू पॉवर y, व्हेरिएबल आता इथे पॉवर कोणता आहे, y, म्हणजे x रेस्ट पॉवर y, हे एक काय आहे, व्हेरिएबल रेस्ट टू पॉवर व्हेरिएबल. तर असे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे आहे, बाय टेकिंग लॉगॅरिथम, अप्लाय द रूल ऑफ लॉगॅरिथम, कन्वर्ट द प्रॉब्लेम इन द सिंपल वे अँड देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता याचा मेथड पहा, इथं कोणता फॉर्म्युला लागणार नाही. तर तुम्हाला माहित आहे x रेस्ट पॉवर n ची डेरिव्हेटिव्ह किती येते, x रेस्ट पॉवर n ची डेरिव्हेटिव्ह येते x रेस्ट पॉवर n ची डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ x रेस्ट पॉवर n इक्वल टू x रेस्ट पॉवर n मायनस 1. मग आता तुम्ही म्हणाले हा फॉर्म्युला इथं काय लागत नाही, तर पहा इथं काय असते, हे डेरिव्हेटिव्ह ऑफ ddx ऑफ x रेस्ट टू द पॉवर n इक्वल टू x रेस्ट पॉवर n मायनस 1. इथं काय आहे, n कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट संख्या आहे, बरोबर आहे. म्हणजे प्रॉब्लेम मधला कॉन्स्टंट कोणता येऊ शकतो. पाहू मग तिसरा टाइप सांगून देतो. तर पहा इथं x रेस्ट पॉवर n, वेअर n इज द कॉन्स्टंट, कॉन्स्टंट असेल तर याची डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला हा अप्लाय करता येईल. फॉर एक्झाम्पल, आता समजा dy बाय dx काढायचा आहे, dy बाय dx काढायचा आहे आणि y इक्वल टू x रेस्ट पॉवर 5, पहिला प्रॉब्लेम. तर इथं काय करायला लागेल तुम्हाला, dy बाय dx इक्वल टू 5 n म्हणजे 5 x रेस्ट पॉवर n मायनस 1 म्हणजे 5 मायनस 1 म्हणजे 4. एक दुसरा प्रॉब्लेम, y इक्वल टू x रेस्ट पॉवर a, हा a कॉन्स्टंट आहे म्हणजे d आपले काढायचा आहे dy बाय dx. तर आपले व्हेरिएबल राहील y आणि व्हेरिएबल राहील x, पण इथं कोणता व्हेरिएबल आला, a, म्हणजे y आणि x च्या व्यतिरिक्त जेवढे व्हेरिएबल आहे तेवढे व्हेरिएबलला काय म्हणायचं, कॉन्स्टंट. मग याला डिफरन्शिएट केलं तर काय येणार, dy बाय dx. तर n च्या जागी कोणती व्हॅल्यू, आता इथे n च्या जागी x रेस्ट पॉवर a, म्हणजे n च्या जागी a, म्हणजे a n x रेस्ट पॉवर n मायनस 1 म्हणजे a मायनस 1. असा जर कॉन्स्टंट पॉवर असेल तरच हा फॉर्म्युला अप्लाय करता येते. त्याच्यानंतर तिसरा टाइप, तिसरा टाइप आहे, तिसरा टाइप घेऊ आपण आता. असं x रेस्ट पॉवर sin x प्लस log x रेस्ट टू पॉवर cot इनवर्स x, म्हणजे हा टाइप झाला f ऑफ x
रेस्ट टू द पॉवर जी ऑफ एक्स असं म्हणतो. प्लस मायनस काही असो इथं प्लस मायनस आणि नंतर एच ऑफ एक्स जनरली असं दाखवायचं आहे याचा पॉवर आर ऑफ एक्स. याचं मिनिंग आहे दिस टाइप. हा टाइप जो आहे याचा अर्थ आहे दोन फंक्शनची ऍडिशन आहे, दोन फंक्शनची सबट्रॅक्शन आहे. पण हे फंक्शन कसे आहे व्हेरिएबल जी एक्स एक्स मध्ये आहे. व्हेरिएबल रेस्ट टू द पॉवर व्हेरिएबल. पहा व्हेरिएबल कोणता आहे एक्स रेस्ट टू द पॉवर व्हेरिएबल म्हणजे साइन एक्स आहे ना. तर व्हेरिएबल रेस्ट टू पॉवर व्हेरिएबल. पण इथं काय आहे प्लस मायनस व्हेरिएबल रेस्ट टू द पॉवर व्हेरिएबल. अशा प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट लॉगरिथम घ्यायचा नाही. पहा कारण प्लस मायनसला लॉगरिथमचा रूल लागत नाही. इन दिस प्रॉब्लेम इन such a problem such a problem we cannot take logarithm directly logarithm घेता येत नाही. मग आता हे कसं सॉल्व करायचं. तर असे जर प्रॉब्लेम आले प्लस मायनस व्हेरिएबल रेस्ट टू द पॉवर व्हेरिएबल तर काय करायचं एका पहिल्या फंक्शन बरोबर u घ्यायचं. लेट u इक्वल टू x रेस्ट टू द पॉवर sin x. v इक्वल टू नंतर v घ्यायचं log ऑफ x रेस्ट टू द पॉवर cot इनवर्स x. मग y बरोबर काय होईल सांगा. y बरोबर काय होईल पहा. ही y ची व्हॅल्यू आहे समजा अशी y ची व्हॅल्यू आहे. y बरोबर y इक्वल टू x रेस्ट पॉवर sin x म्हणजे u प्लस मायनस प्लस ही असू शकते मायनस असू शकते आणि v log x रेस्ट टू द पॉवर cot इनवर्स x म्हणजे काय आहे log x रेस्ट पॉवर cot इनवर्स x म्हणजे v. आता याला डिफरन्शिएट केलं तर कोणती व्हॅल्यू येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर dy बाय dx इक्वल टू du बाय dx प्लस मायनस dv बाय dx असं होईल. मग आता तुम्हाला काढावं लागणार dy बाय dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर पहिले काढावं लागणार तुम्हाला du बाय dx आणि नंतर काय काढावं लागणार dv बाय dx सेपरेटली आणि मग त्याची ऍडिशन असली ती ऍडिशन करायची, सबट्रॅक्शन असली तर सबट्रॅक्शन. ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू टाकायची. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये du बाय dx कसं काढायचं तर पहिले u फंक्शन सेपरेट करा. u इक्वल टू x रेस्ट पॉवर sin x फाइंड du बाय dx taking logarithm. नंतर v इक्वल टू काय आहे log ऑफ x रेस्ट टू द पॉवर cot इनवर्स x डिफाइन dv बाय dx बाय taking logarithm. आता इथं लॉगरिथम घेता येते कारण रूल लागते पहा. कारण व्हेरिएबल रेस्ट टू द पॉवर सेपरेटली सॉल्व्ह होणार आपण याचे दोन प्रॉब्लेम केले. या प्रॉब्लेमचे दोन प्रॉब्लेम केले आणि मग सेपरेटली एक व्हॅल्यू काढली du बाय dx dv बाय dx. हे काढलेली व्हॅल्यू कशात टाकायची पुट इन 1. इथं जरी समजलं नसेल तरी प्रॉब्लेम घेतल्यानंतर तुम्हाला सर्व समजलं जाते. किती प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आपल्याला. कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम इन दिस किंवा कॉम्प्लिकेटेड फंक्शन इन व्हिच प्रोडक्ट क्वोशंट और पावर आर कंटेनिंग. नंतर व्हेरिएबल रेस्ट टू द पॉवर व्हेरिएबल आणि तिसरा टाइप आहे असा. ह्या तिन्ही टाइपचे प्रॉब्लेम कोणत्या टेक्निकने सॉल्व्ह करायचे आहे लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. एक्सरसाइज 1.3 मधले प्रॉब्लेम घेऊ आपण पण ते बेस्ड ऑन लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. तर ह्या 1.3 मध्ये दोन प्रकारचे प्रॉब्लेम आहेत लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आणि एक आहे इम्प्लिसिट फंक्शन. तर त्याच्यापैकी आपण काय करू पहिले लॉगॅरिथमिक फंक्शन वरचे प्रॉब्लेम घेऊ आणि मग एक्सरसाइज 1.3 मधलेच इम्प्लिसिट फंक्शन वरचे प्रॉब्लेम घेऊ. तर पहिला क्वेश्चन नंबर 1 आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. तर पहिला प्रॉब्लेम तर पाहू आपण कशाने सॉल्व्ह करता येईल. लेट याला घ्यायचं y इक्वल टू x प्लस 1 स्क्वेअर डिवाइडेड बाय x प्लस 2 क्यूब x प्लस 3 चा पॉवर 4 असं प्रॉब्लेम दिलाय पहिलं. आता हे प्रॉब्लेम ऑब्झर्व करा काय येते पहा बरं. हे पॉवर आहे खाली डिवाइड आहे हे पॉवर आहे हे पॉवर आहे फंक्शन आहे आणि तो मल्टिप्लाइड आहे डिवाइड आहे पॉवर.
याच्या व्यतिरिक्त प्लस मायनस नाही आहे. म्हणजे असे आता याची जर डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढायची असली तर तुम्हाला हे खूप मोठं कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग आता हे प्रॉब्लेम सोपं करायचं म्हणजे झालं कॉम्प्लिकेटेड फंक्शन. टेकिंग मग काय करायचं अशा प्रॉब्लेम मध्ये दोन्ही बाजूनं लॉगरिथम घ्या. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, लॉग ऑन बोथ साइड, दोन्ही साइडनं लॉग घ्या. आता दोन्ही साइडनं लॉग घेतला तर काय येणार मग टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड. लॉग ऑफ y लेफ्ट हँड साइडनं लॉग घेतला इज इक्वल टू लॉग ऑफ राईट हँड साइडचं जेवढं फंक्शन आहे तेवढं एक लॉग घेतला. x प्लस 1 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय x प्लस 2 चा क्यूब x प्लस 3 चा पॉवर 4 असं झालं हे टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड. पहा पहिल्यांदा y नाही दिलं होतं तर लेट y इक्वल टू सपोज दिस फंक्शन इज इक्वल टू y f ऑफ x, y म्हणजे f ऑफ x. आता दोन्ही साइडनं काय केलं लॉगरिथम घेतला. लॉग ऑफ y इक्वल टू लॉग ऑफ इन ब्रॅकेट हे पूर्ण घेतलं. आता पहा तुम्हाला काय सांगितलं मी या लॉगरिथमचे पूर्ण रूल अप्लाय करा. तर रूल अप्लाय करताना एक डायरेक्टली अप्लाय करायचा. तर समजायचा u v w w आहे समजा आणि इथं मल्टिप्लाइड बाय z आहे आणि याचा लॉग घेतला. तर तुम्ही प्रत्येक वेळेस पहा हे मल्टिप्लाइड आहे हे मल्टिप्लाइड आहे हे प्लस लिहायची गरज नाही. मी पहिल्यांदा सॉल्व करून दाखवतो तुम्हाला कसं. पहिले रूल अप्लाय करू. हे डिवाइड आहे ना हे u मल्टिप्लाइड बाय v एक फंक्शन घेऊ m घेऊ आणि हे काय घेऊ n. तर काय ते लॉग m डिवाइडेड बाय लॉग n म्हणजे लॉग m मायनस लॉग n म्हणजे लॉग m म्हणजे लॉग u मल्टिप्लाइड बाय v झालं लॉग m मायनस लॉग n. लॉग n म्हणजे लॉग ऑफ w मल्टिप्लाइड बाय j असं होईल. म्हणजे आता एक स्टेप वाढवली आहे म्हणून. आता त्याच्यानंतर पहा इथं मल्टिप्लिकेशन आली. मल्टिप्लिकेशन आली म्हणजे काय करावं लागेल प्लस करावं लागेल. लॉग ऑफ u प्लस लॉग ऑफ v ब्रॅकेट मायनस इथं लॉग ऑफ w प्लस लॉग ऑफ j मल्टिप्लाइड आहे लॉग m प्लस लॉग n m मल्टिप्लाइड बाय n लॉग m प्लस लॉग n. अप्लाय केला एवढा रूल. आता मायनस तो मल्टिप्लाइड करून पहा काय मिळते लॉग ऑफ u प्लस लॉग ऑफ v मायनस लॉग ऑफ w मायनस लॉग ऑफ j. पहा बरं आता मी ह्या स्टेप ड्रॉप करतो त्याच्यामध्ये. डायरेक्ट जर लिहायचं असतं असं लिहिता येते म्हणजे ह्या दोन स्टेप ड्रॉप करता येते. एवढं काही करत बसायचं नाही. पहा जे न्यूमरेटर मध्ये आहे मल्टिप्लाइड आहे ते ऍडिशन करून टाकायचे. लॉग u प्लस लॉग v आणि डिनॉमिनेटर जेवढे आहे तेवढे डिनॉमिनेटर मध्ये टर्म मायनस मध्ये करायचे म्हणजे लॉग मायनस लॉग w मायनस लॉग j आणि मग पॉवर गिव्हर असला तर पॉवर मल्टिप्लाइड करा मग डिवाइड करा. आता ह्याला टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड समजला. ह्या रूल प्रमाणे हे सॉल्व करू आपण. सांगा काय लॉग ऑफ y इक्वल टू सांगा आता लॉग याले हे डिवाइड आहे इथं मल्टिप्लाइड असतं याचा काही प्रश्न नाही. हे मायनस होईल सर्व डिवाइड असणारी व्हॅल्यू पहा इथं मायनस मल्टिप्लाय मायनस होते म्हणजे हे मायनसच करायचं. म्हणजे काही ह्या स्टेप वरून ह्या दोन स्टेप ड्रॉप करून डायरेक्टली ह्या स्टेप वर येतो. मग काय सांगा लॉग x प्लस 1 पॉवर 2 मायनस डिवाइड आहे लॉग ऑफ x प्लस 2 चा क्यूब हे डिवाइड आहे मायनस लॉग ऑफ x प्लस 3 रेस्ट पॉवर 4. पहा कोणाचं कन्फ्युजन होत असेल मल्टिप्लाइड असेल तर प्लस का केलं नाही हे इथं करून दाखवलं. हे मल्टिप्लाइड आहे इथं प्लस आहे मायनस न मल्टिप्लाय केल्यानंतर शेवटी काय ते मायनस. म्हणजे ह्या दोन स्टेप लिहायची गरज नाही एक शेवटची स्टेप लिहायची. आता मी लॉगरिथमचा एवढा रूल अप्लाय केला लॉग x प्लस 1 चा स्क्वेअर मायनस कारण हे डिवाइड आहे आता मायनस लॉग x प्लस 2 चा क्यूब मायनस लॉग x प्लस 3 रेस्ट पॉवर 4. आता अजून कोणता रूल अप्लाय करता येईल तो रूल अप्लाय करा. कोणता रूल अप्लाय करता येईल पॉवरचा रूल अप्लाय करता येईल. कोणता आहे पॉवरचा रूल लॉग m रेस्ट टू द पॉवर n हे मल्टिप्लाइड करता येते म्हणजे येणार दॅट इज लॉग ऑफ y इक्वल टू 2 लॉग ऑफ x प्लस 1 मायनस 3 हा मल्टिप्लाइड होईल 3 लॉग ऑफ x प्लस 1 मायनस 4 लॉग ऑफ x प्लस 3
पूर्ण रूल झाले. आता रूल अप्लाय करताय म्हणून आता काय करता येते, आता डिफरन्शिएट. मी हे इकडे लिहितो, डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट इकडे लिहून घ्या तुम्ही, log y 2 log of x plus 1 minus 3 log of x plus 1 minus 4 log of x plus 3. नाउ डिफरन्शिएट. आता रूल अप्लाय करता येत नाही म्हणून याला काय करायचं, आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पूर्ण रूल अप्लाय करून डिफरन्शिएट करा. सांगा लॉगरिथमचे सर्व रूल अप्लाय केले. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ d dx ऑफ log of y. नंतर हे डेरिव्हेटिव्ह काढायची याची लेफ्ट हँड साइडची. मग 2 काय आहे, मल्टिप्लाइड आहे, कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. 2 डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus 1. नंतर मायनस 3 कॉन्स्टंट मल्टिप्लाइड आहे, डेरिव्हेटिव्ह काढायची नाही. डेरिव्हेटिव्हच्या पहिले लिहायचं कॉन्स्टंट. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus 1 minus 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus 3. आता हे सॉल्व करा, डिफरन्शिएट करा. log y ची व्हॅल्यू, log x ची व्हॅल्यू किती आहे, 1 upon x. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x इज इक्वल टू, आम्हाला माहित चुकलं का हो प्रॉब्लेम. इथे x plus 2 आहे, याच्या अगोदर x plus 2 करून टाका. इथे x plus 2 आहे. हा प्रॉब्लेम पुन्हा सांगून देतो मी तुम्हाला. x plus 2 लिहायला लागेल. y इक्वल टू डिफरन्शिएट क्वेश्चन एक्सरसाइज 1.3 मधलं प्रॉब्लेम आहे पहिलं. x plus 1 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय x plus 2 चा क्यूब आणि x plus 3 रेस पॉवर 4. आपण लिहिण्यात चुकलो प्रॉब्लेम. तर पुन्हा हे लिहून घेऊ बरोबर. पुन्हा करून घेऊ मी. लेफ्ट y इक्वल टू x plus 1 raised to the power 2 divided by x plus 2 raised to the power 3 x plus 3 raised to the power 4. आता कॉम्प्लिकेटेड आहे. आता लक्षात आलं असेल तुम्हाला, डिवाइड आहे, मल्टिप्लाइड आहे, पॉवर आहे. टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड, लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही साइडनं काय करायचं, लॉग घ्या. log of y equal to log of in bracket x plus 1 whole square divided by x plus 2 चा क्यूब x plus 3 चा power 4. लॉगरिथमचा रूल हे अप्लाय करूनच टाकलं होतं आपण. फक्त इथे 2 लिहिणे प्लस 1 लिहिण्यात आलं होतं. log of y equal to हे log x plus 1 square. आता हे सर्व मायनस log of x plus 2 cube minus log of x plus 3 raised power 4. पुन्हा अप्लाय करा लॉगरिथमचे रूल. पॉवर मध्ये आहे म्हणजे काही log of y equal to हे 2 log of x plus 1 minus 3 log of x plus 2 चा क्यूब इकडे मल्टिप्लाइड minus 4 log of x plus 3. हे झाला या पॉवर मल्टिप्लाइड, ह्याही पॉवर मल्टिप्लाइड, ह्याही पॉवर मल्टिप्लाइड. आता कोणता रूल अप्लाय करता येते का, बहुतेक अशा प्रॉब्लेम मध्ये तीन पैकीच रूल, मल्टिप्लाइड, डिवाइड आणि पॉवर, हेच रूल अप्लाय करायला लागते ह्या प्रॉब्लेम मध्ये. मग आता रूल झाले कंप्लीट. आता करू आपण, हे झाला सिंपल प्रॉब्लेम. आता याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट with respect to x. काय डेरिव्हेटिव्ह d dx of log of y लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू 2 याची डेरिव्हेटिव्ह d dx of हे प्लस मायनस आम्ही सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायला लागते. डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus 1 minus 3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus 2 चा पॉवर काहीच नाही minus 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ log of x plus 3. झाला प्रॉब्लेम. आता याला डिफरन्शिएट करा म्हणजे फॉर्म्युला अप्लाय करा.
काय आहे ते फॉर्म्युले पाहू बरं. काय काय फॉर्म्युला लागणार इथं. लॉग f ची डेरिव्हेटिव्ह. लॉग f ची डेरिव्हेटिव्ह काय आहे ते लॉग f ची डेरिव्हेटिव्ह. y इक्वल टू लॉग x असला तर dy बाय dx येते 1 बाय x आणि मग ह्या f ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह x 1 येते. इथं काय करायला लागेल तुम्हाला पहा. लॉग y ची डेरिव्हेटिव्ह काढायची आहे तर पहिल्यांदा लॉग ची डेरिव्हेटिव्ह. लॉग ची डेरिव्हेटिव्ह किती 1 बाय y. पण डेरिव्हेटिव्ह कशाबरोबर काढणार आपण विथ रिस्पेक्टिव्ह x म्हणजे व्हेरिएबल वेगळा आला आता इथं. म्हणून ह्या व्हेरिएबलची डेरिव्हेटिव्ह काढा इनटू म्हणजे कंपोजिट फंक्शन टाइप 1 बाय y dy बाय dx. कोणाची डेरिव्हेटिव्ह काढली आपण आता y ची इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय ह्या लॉगची डेरिव्हेटिव्ह काय जेवढा लॉगचा आर्ग्युमेंट आहे ते डिवाइड होते 1 बाय साइन काय ते x प्लस 1 आहे. लॉगरिथमचे कंपोजिट फंक्शन वरचे प्रॉब्लेम 1 अपॉन x प्लस 1 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 1 इन दिस वे है ना. फक्त आता इथे x आहे इथे y आहे माइनस 3 मल्टिप्लाइड लॉग x प्लस 2 ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस 2 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाची डेरिव्हेटिव्ह काढला लागणार x प्लस 2 ची x प्लस 2 माइनस 4 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ x प्लस 3 1 अपॉन x प्लस 3 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 3 कंप्लीट. आता प्रत्येकाची डेरिव्हेटिव्ह काढा 1 बाय y dy बाय dx इज इक्वल टू आता काय येणार पहा 2 मल्टिप्लाइड बाय 1 2 डिवाइडेड बाय x प्लस 1 इनटू आता याची डेरिव्हेटिव्ह पहा. डायरेक्ट सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढता येते. ह्या x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्टिव्ह x म्हणजे dx प्लस आहे ना इथं जर प्रॉडक्ट केला असता तर प्रॉडक्ट प्लस केला असता. सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्टिव्ह x 1 प्लस डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट सेपरेट आहे 0 आहे माइनस 3 मल्टिप्लाइड बाय 1 3 x प्लस 2 इनटू डेरिव्हेटिव्ह x ची डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2 ची डेरिव्हेटिव्ह 0 माइनस 4 डिवाइडेड बाय x प्लस 3 इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 प्लस 0 दैट इज 1 बाय y dy बाय dx इज इक्वल टू आता हे 1 राहिले इथं 2 डिवाइडेड बाय x प्लस 1 minus 3 multiplied by 1 that is 3 divided by x plus 2 नंतर 4 multiplied by 1 minus 4 divided by x plus 3 हे झालं आता 1 by y dy by dx. आता डेरिव्हेटिव्ह काढायचे राहिले मग इकडचं जे टर्म आहे y हे इकडे काय करायचं मल्टिप्लाइड dy by dx. आता हे y पूर्ण याला मल्टिप्लाइड म्हणजे ब्रॅकेट मध्ये लिहायचं इज इक्वल टू y इन ब्रॅकेट 2 divided by x plus 1 minus 3 divided by x plus 2 minus 4 divided by x plus 3. आता याच्यानंतर काय करायचं आहे असणारी y ची व्हॅल्यू याच्यामध्ये टाका. प्रॉब्लेम मध्ये y इक्वल टू काय होतं y इक्वल टू होतं x plus 1 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय x plus 2 चा क्यूब डिवाइडेड बाय हे x plus 3 रेस्ट टू द पॉवर 4 असं y फंक्शन दिलं होतं बरोबर आहे. तर हे जे व्हॅल्यू आहे म्हणजे प्रॉब्लेम जे दिलं होतं ते प्रॉब्लेम म्हणजे y म्हणजे प्रॉब्लेम व्हॅल्यू टाकायची dy बाय dx इज इक्वल टू प्रॉब्लेम कसा आहे x प्लस 1 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय x प्लस 2 चा क्यूब त्यानंतर x प्लस 3 चा पॉवर 4 हे झाली y ची व्हॅल्यू. त्याला त्या इक्वेशनला 1 इक्वेशन लिहू शकता तुम्ही फ्रॉम 1 नंतर y 2 divided by x plus 1 minus 3 divided by x plus 2 minus 4 divided by x plus 3 हे झालं आपलं कंप्लीट आन्सर dy by dx. तर आता याच्या नंतरचा प्रॉब्लेम पाहू. आता हे दुसरा प्रॉब्लेम आहे. इथं आहे क्यूब रूट ऑफ 4x minus 1 divided by 2x plus 3 5 minus 2x चा स्क्वेअर. आता पुन्हा याला लेट y लिहिलं बरोबर आहे. y इक्वल टू कॉम्प्लिकेटेड आहे पॉवर आहे हे डिवाइड आहे मल्टिप्लाइड आहे म्हणजे कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे म्हणजे आपला पहिल्या टाइपचे प्रॉब्लेम आहे सुरू. मग आता पाहू काय करू याने पहिल्यांदा पॉवर मध्ये लिहून y इक्वल टू हे लिहिता येते 4x minus 1 हे याचा हे क्यूब रूट होते क्यूब x
रेस टू पॉवर याला म्हणतो आपण क्यूब रूट x रेस पॉवर 1/3. इथं पॉवर आला क्यूब रूट ऑफ x रेस पॉवर 5 तर x रेस पॉवर 5/3 असं लिहिता येईल. हे x चं उदाहरण दिलं मी. ह्या x च्या जागी कोणती व्हॅल्यू आहे ग 4x - 1. मग आता याचा पॉवर होल पॉवर किती आहे 1 म्हणजे काय 4x रेस पॉवर 1/3 डिवाइडेड बाय y इक्वल इथे पॉवर 1 आहे म्हणजे 2x plus 3 raised to power 1/3 असं केव्हा असू शकते फक्त मल्टिप्लाइड आणि डिवाइडेड मध्येच करता येईल डायरेक्ट पॉवर. नंतर आता हा मल्टिप्लाइड बाय 5 minus 2x raised to power 2/3 आता पहा डिवाइड आहे मल्टिप्लाइड आहे पॉवर बी पूर्ण झालं. मग आता काय करायला लागेल प्रॉब्लेम डायरेक्टली सॉल्व्ह करता येत नाही म्हणून काय करायला लागेल टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड. टेकिंग logarithm on both side दोन्ही साइडला लॉगरिथम घेतलं. log of left hand side याचा log y right hand side log equal to log in bracket 4x minus 1 power 1/3 divided by 2x plus 3 raised to power 1/3 5 minus 2x raised to power 2/3. ओके टेकिंग लॉगरिथम ऑन बोथ साइड. लेफ्ट हँड साइडचा लॉग घेतला आता हा राइट हँड साइडचा लॉग घेतला. आता आपल्याला अप्लाय करायचे आहे लॉगरिथमचे रूल. आता तुमच्या लक्षात येते का लॉगरिथमचे रूल सांगा बरं. याच्या अगोदर हे मल्टिप्लाइड आहे डिवाइड आला म्हणजे मायनस होईल डायरेक्टली म्हणजे काय ना लॉग ऑफ y इक्वल टू सांगा लॉग पॉवरचे मल्टिप्लाइड केलं तर चालते पण आपण एक स्टेप लिहून घेऊ 4x minus 1 raised to the power 1/3 divide and minus log of 2x plus 3 raised to the power 1/3 minus log of 5 minus 2x raised to the power 2/3. आता हे पॉवर आहे पॉवर काय करता येईल मल्टिप्लाइड log of y 1/3 log of 4x minus 1 minus 1/3 log of 2x plus 3 minus 2/3 log of 5 minus 2x. पूर्ण सर्व रूल अप्लाय केले पॉवरचे रूल अप्लाय केले. आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार आता याला आता सर्व रूल अप्लाय केले मग आता याला काय करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. differentiate with respect to x. हे वर आपलं differentiate with respect to x. आता डेरिवेटिव इसकी डेरिवेटिव निकालना है. डेरिवेटिव ऑफ with respect to x log of y equal कॉन्स्टंट आहे मल्टिप्लाइड आहे म्हणजे याची डेरिवेटिव काढायची गरज नाही. 1/3 डेरिवेटिव ऑफ log of 4x minus 1 minus 1/3 derivative of ddx of log of 2x plus 3 minus 2/3 derivative of log of that is 5 minus 2x. आता याला काय करायचं डिफरन्शिएट किती येते पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता काय ना log y आता लक्षात ठेवा log विथ रिस्पेक्ट टू x आहे log y ची डेरिवेटिव 1/y dy by dx. log y ची डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू x 1/y dy by dx. पण समजा इथे x असतं तर मग फक्त 1/x आणि dx by dx दिलं तर किती येते 1. नंतर पहा काय ना 1/y dy by dx is equal to 1/3 into log 4x minus 1 डेरिवेटिव log ची डेरिवेटिव पहिल्यांदा कंपोजिट फंक्शन 1/4x minus 1 नंतर डेरिवेटिव ऑफ 4x minus 1 नंतर minus 1/3 डेरिवेटिव ऑफ 1 log ची पहिल्यांदा 2x plus 3 multiplied by डेरिवेटिव ऑफ 2x plus 3 minus 2/3 डेरिवेटिव ऑफ log
1 upon 5 minus 2x multiplied derivative of 5 minus 2x. बरोबर आहे. आता 1 by y dy by dx. पहा एकदम सोपं होऊन जाते. कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम लॉगरिथम घेतल्याबरोबर सेपरेट होते. फक्त लॉगरिथम कुठे घ्यायचा आहे, जिथं मल्टिप्लाइड आहे, पॉवर आहे, डिवाइड आहे, तिथंच आपल्याला लॉगरिथमचे रूल अप्लाय करता येईल. 1 by y dy by dx. 1 by 3 multiplied 1 upon 4x minus 1. आता याची डेरिव्हेटिव्ह काढणं आवश्यक आहे. ब्रॅकेट मध्ये लिहायचं आहे. पहा याची डेरिव्हेटिव्ह 4x k x ची डेरिव्हेटिव्ह काय येते k. 4x ची डेरिव्हेटिव्ह किती येईल 4 मायनस हा 1 सेपरेट आहे. याची डेरिव्हेटिव्ह किती येईल, कॉन्स्टंट हा सेपरेट आहे. इथं कॉन्स्टंट सेपरेट नाही आहे, व्हेरिएबलला मल्टिप्लाइड आहे. पण फॉर्म्युला काय k x ची डेरिव्हेटिव्ह k मायनस 1 by 3 multiplied 1 upon 2x plus 3 multiplied 2x ची डेरिव्हेटिव्ह 2 plus 3 separately 0 minus 2 by 3 multiplied 1 upon 5 minus 2x multiplied derivative of 5 0 है ना, कांस्टेंट आहे. minus 2x ची डेरिव्हेटिव्ह किती minus 2. that is 1 by y dy by dx. आता इथं पहा हे 4 minus 0 म्हणजे 4 होते. 4 हे 4 4 कॅन्सल नाही करायचे, मायनस आहे, मायनस होणार. 4 1 4 डिवाइडेड बाय 3 4x ब्रॅकेट मध्ये लिहा. झालं हे कॅल्क्युलेशन एवढं. मायनस 2 multiplied by 1 multiplied by 1 2 divided by 3 2x plus 3 minus multiplied by minus पहा minus 2x ची डेरिव्हेटिव्ह minus 2 k x ची डेरिव्हेटिव्ह k येते ना, k च्या जागी कोणती व्हॅल्यू आहे minus 2 minus 2 ची डेरिव्हेटिव्ह 0. हा एक कॉन्स्टंट आहे म्हणून 0 व्हायची. minus 2x ची डेरिव्हेटिव्ह minus 2 किती पहा आहे minus multiplied by minus plus मग 2 multiplied by 2 4 divided by 3 5 minus 2x. आता काय करायचं हे झालं आपल्याला क्वेश्चन. y इकडे काय करायचा मल्टिप्लाय dy by dx equal to y in bracket 4 divided by 3 4x minus 1 minus 2 divided by 3 2x plus 3 plus 4 divided by 3 in bracket 5 minus 2x. कोणाची व्हॅल्यू टाकायची राहिली आता y ची व्हॅल्यू y दिला होता तुम्हाला dy by dx equal to cube root of 4x minus 1 divided by त्याच्यानंतर काय आला होता 2x plus 3 raised to the power किती आहे, raised to the power नाही आहे. नंतर in bracket 5 minus 2x raised to the power आहे, that is equal to 2 power 2. हे झालं क्यूब रूट. असं हे प्रॉब्लेम आहे. हे झालं y ची किंमत आणि इन ब्रॅकेट 4 डिवाइडेड बाय 3 4x minus 1. आता y म्हणजे काय पूर्ण आपलं प्रॉब्लेम दिलेलं minus 2 divided by 3 2x plus 3 plus 4 divided by 3 5 minus 2x. कंप्लीट प्रॉब्लेम, आन्सर कंप्लीट. आता तुमच्या हे दोन्ही प्रॉब्लेम वरून लक्षात आलं असेल. काय लक्षात आलं का एवढा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम घेतला. कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम घेतला असेल तरी लॉगरिथमनं एकदम सोपं प्रॉब्लेम करता येते. नंतरचा तिसरा प्रॉब्लेम याच्या पुढच्या पार्ट मध्ये पाहू. ठीक आहे.